चंद्रपूरमध्ये मतदानाचा उत्साह दिसून येतोय, मात्र अनेक मतदारांची नावं यादीमध्ये नाहीयेत. ही चिंतेची बाब आढळून आलेली आहे. याच संदर्भात उद्या बैठक घेणार असल्याची माहितीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे आणि त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय तुमराम यांनी. महायुतीचे उमेदवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत आहेत. आज ते मतदान करणार आहेत. 12:15च्या सुमारास ते मतदान करायला जाणार आहेत. नेमकी काय परिस्थिती आहे या मतदारसंघात जाणून घेऊया. भाऊ, तुम्ही आता मतदान करायला जाणारच आहात थोड्या वेळामध्ये. काय चित्र आहे मतदारसंघात? नाही, साधारणतः जे आता मी बसून एक 50 ठिकाणी फोन गावले तर लोकांमध्ये उत्साह आहे, प्रचंड उत्साह आहे आणि लोक मतदान करायला निघाले, मतदान करत आहे, वाट पाहून मतदान करताय, रांगेत उभे राहून मतदान करताय. 4 वर्षाचा असतानापासूनच मी मंदिरात जातो आणि मंदिराचं दर्शन घेतल्याशिवाय मी बाहेर दैनंदिन कामकाज सुरूच करत नाही आणि हा दैनंदिन जीवनाचा भाग आहे आणि मला वाटते तो शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे. देवाला तर शक्ती मागतो, आशीर्वाद मागतो, हातून चांगलं काम घडावं एवढाच आशीर्वाद मागतो. निवडणूक हे साधन आहे, साध्य नाही आहे आयुष्याचं. आणि राजकारणाला मी प्रोफेशन समजून कधीच काम केलं नाही, मिशन समजून काम केलं. त्यामुळे मला वाटतं की एक मिशन समजून तुम्हीही बघता मी एवढी विकासाची कामं केली, मी पाठीमागे लागतो, जेवढं मग ताकद गावते तेवढी ताकद गावतो. म्हणून आज राज्यामध्ये, आज या जिल्ह्यामध्ये 300च्या वरती कामं पूर्ण झाली. भाऊ, मतदानाला केव्हा निघणार आहात? तुम्ही किती वाजता? मी 12:15 वाजता निघतोय. 12:15 वाजता एक साधारणतः 12:15ला जो काही वेळ लागेल मतदानाला आणि त्यानंतर मग काही बूथवर जे कार्यकर्त्यांनी बोलवलं आहे प्रत्येक गावात जाऊन 1-2 बूथ करेल. चंद्रपूर, बघर्षा, राजुरा असं मग जाऊन येईल. ओके, धन्यवाद. संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर.